तर दादा नाव काय तुमचं? माझं नाव आकाश भारत सोनवले, राहणार लक्ष्मी दैवडे. बर. काय काम काय करताय? मी पंढरपूरच्या एरियामध्ये कामाला होतो, स्टोरेजमध्ये कामाला आहे मी. बर 12,000 पेमेंट आहे मला. बर आणि आमच्या गावची सुधारणा बघायला गेलं तर कसं आहे, सुधारणा बाबतीत आमच्या गावात मागच आहे म्हणायचं. दलित वस्ती तर आधी काय करणार, रस्ता करणार, रस्ता केलं का परत ते रस्ता निधी आला म्हणणार, रस्ता करणार, परत गटारे रस्ता उकरून परत गटारे कराय, असं निधी नुसतं वायपट खर्च कराय काम केलं जाते आमच्या गावामध्ये. बर म्हणजे कुठलं काम असं प्रॅक्टिकली करणार नाहीत, हम्म, व्यवस्थित करणार नाहीत. पहिलं काम करायचं, उकरायचं, परत करायचं, उकरायचं, ह्याच्यात आमचं निधी खर्चून टाकणार. हम्म, आणि कसं आहे, सत्ता ही दर 5 वर्षाला सत्तेचा बदल झाला पाहिजे. ते बरं. कसं आहे, दरवर्षी त्याच नेत्यांना सत्ता देऊन त्याच नेत्यांना आपण सत्तेत बसवून त्या लोकांना सत्तेचं महत्व कळलं नाही. ते हा. काय करतात, प्रस्थापित लोक सारख्या सत्तेत बसल्यामुळे विकास होत नाही. विकासाचं महत्व त्यांना समजत नाही. नुसतं विकासा नावाखाली मतं घ्यायची, हिंदू हिंदू करायचं, निवडून यायचं. विकास हा कोणी आतापर्यंत कोणी बघितलेला नाही आपल्यात. आमदार समाधान आवताडे म्हणतात की 3,500 कोटीचा विकास केलाय. तो कागदावरतीच केलेला आहे. आमच्या गावात तर कुठं झालेलं दिसत नाही आम्हाला. खरं तर मंडळी, आकाशने सांगितलं की यांना 12,000 पगार आहे आणि हा आकाश मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवडी गावामध्ये राहतो. लक्ष्मी दहिवडी मधून मंगळवेढा आणि मंगळवेढ्यामधून पंढरपूर हो. रोज सकाळी जायचं रोज आणि सकाळी पंढरपुरातून पुन्हा मंगळवेढा आणि लक्ष्मी दहिवडी. मला वाटतं पेट्रोलला जर रोजचं 200 रुपये लागतात का? हो, ₹150 रोजचं पेट्रोल जातं मला. साधा हिशोब आहे. पेट्रोलला जर का रोजचं 150 रुपये गेले म्हणजे महिना 5,000 रुपये हे पेट्रोलला गेलं. हो, हो. 12,000 मधले 5,000 केले, खाली उरले किती? उरले किती खाली? 7,000 रुपये उरले. 7,000 राहिले. इतर खर्च इथं मोबाईलचे रिचार्ज आला, टीव्ही रिचार्ज आला, गाडीचे पंक्चर आले वगैरे, काही मेंटेनन्स आहेच पाठीमागे. हा. त्यात दवाखाना आहे, चहा पाणी आहेच काय. मग एवढ्या पगारामध्ये भागतं का? आता काय रोजगार नसल्यामुळे जिथं आहे तिथं जावं लागतंय. हा. रोजगाराचे कमतरता असल्यामुळं मग कुठं रोजगार उपलब्ध होतोय त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. हम्म. मग तिथं तडजोड का आपल्याला थोडे 2 पैसे तडजोड करून का खरं होईना तर मंगळवेढ्यामध्ये पोटासाठी जावं आमदार लागतंय. साहेब म्हणतात की 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी आणून विकास कामे केलेली आहेत. आणि खरं तर या ठिकाणचा युवक आहे, या युवकांना इथं रोजगाराची आवश्यकता आहे, परंतु यांना साधा रोजगार सुद्धा मिळत नाही. आणि रोजगारासाठी जवळपास अंतर किती आहे? 35 किलोमीटर. 35 किलोमीटरचे रोज जायचा यायचा म्हणजे 70 किलोमीटरचं रनिंग करावं लागतंय केवळ रोजगारासाठी, नोकरीसाठी. परंतु या मंगळवेढ्यामध्ये नोकरी असावी, MIDC असाव्यात, रोजगार उपलब्ध व्हावेत, व्यवसाय उपलब्ध व्हावेत, यासाठी कोणीतरी त्याला चालना दिली पाहिजे. आणि यासाठी आता पर्याय म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला यावर्षी आपण सहकार्य करायचं काम केलं पाहिजे. बरं. बाळासाहेबांचा हात बळकट केलं पाहिजे. हम्म. आणि भविष्यात आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व हे निर्माण केलं पाहिजे आपण. हम्म. त्यासाठी आपण आपलं वंचितचे जो होता तेवढे उमेदवार निवडून द्यायचं काम केलं पाहिजे आपण. आता जिल्हा परिषद साठी कोणता उमेदवार उभारला माहित आहे? अं, प्रतिभाताई शिवशरण उभा आहेत आपल्या आता. बरं. त्यांना आपण मदत करणार आहोत. एकंदरीत कसं वाटतंय वातावरण, पूर्ण जिल्हा परिषद गटाचं वातावरण कसं वाटतंय? नाही, वातावरण चांगलं आहे, पॉझिटिव्ह वातावरण आहे. बरं. आणि अपेक्षा आहे की वंचित सीट बसेलच. बसणार? ओके.